सुरेश एकदम बेस्ट जेवण झाले बरं काय, एक नंबरच. तालुक्यातलं वर्ल्ड फेमस आचार्य शोधतीस बरं का तू. अहो बबनराव, 11 वाजत आले, कुठे होतात इतका वेळ? ते बघा तात्या केवढी काळजी करत होते. काय झालं माहितीये का, इकडं घरी याचं ध्यानातच गेलं माझ्या. काय मी पण का नाही. सुरेश जेवण भारी झालं बरं का, आमटी तर अशी तिखट जाळ झाल्या. बाबन्या, तुला माझा राग आलाय का? कशाला राग? तुम्हाला एवढं भारी भारी जेवण देतोयस रोज. मग कशाला रागवू तुझ्यावर उगच. काय तू पण का नाही. ते मी तुला मारलं म्हणून. कवा मारलंस आता बाबा? नाही, तू मारलेला दोंडा माझ्या खिशात कुठं आहे? म्हणजे नाही मारलं. अरे ती कारखान्यावर. सुरेश आता गबस कर बाबा, तू का माझं डोसकं खाऊ नकोस. एक तर माझा इसऱ्या रोग वाढलाय, तुम्हाला जीव दिकर पाठदिशी. एक तर भुका लागल्या ते एवढं भारी जेवण आहे एक नंबर मध्ये. तिखट जाळ. वेस्टच झाली बरं का. बबनराव, तात्याने तुम्हाला मारलेलं तुम्ही खरंच विसरला? मला इसरायचं आहे. अहो मग तुम्ही तात्यांची खोटं का बोललात? तुम्हाला वाईट वाटलं का हो? रागिनी मॅडम, आज ऐक नाही, आज 15 वर्ष झाली. किती? 15 वर्ष. 15 वर्षातनं आज मार खाल्लाय. आधी बारका होतो तेव्हा मारायचे मला. माझा आईबाप लय मारायचे. येडं पार पदरात पडलं, चक्रम पार पदरात पडलं म्हणून लय मारायची. उसानं मारायची, बांबूनं मारायची, निरगुडीच्या पोकानं मारायची, हातात गावलतेनं मारायची. लय ओढलंय, दगडानं पण मारलंय मला. मी लय रडायचो, लय रडत रडत आहे नाही मी सुरेशकडे यायचो. मग मला सुरेश असा जवळ घ्यायचा, माझ्या डोक्यावर हात फिरवायचा, माझं डोळं पुसायचा. आपली सुम्यांग नाही तुम्ही बारके होते. हे बरं खेळ की माझा सगळा असा मारायक नाही, विसरूनच जायचं. आणि पुढे एक दिवस मोठा ऍक्सिडेंट झाला. कुणी तर मला येऊन सांगितलं तुझा आई बाप मेलं. तेव्हा एक नाही रागिनी मॅडम, ह्या सुरेशनं मला इकडं आणलं ह्या घरात. तेव्हापासून नाही असं माझ्या अंगाला कुणी असं दमच नाही कुणाच्यात. तर माझं बाहेर कुठं काय झालं का नाही. तुम्ही बारकी होती तेव्हा पण हातात असं उलटणं घेऊन यायची, सुरेश जारा घेऊन यायचा त्यांच्याबरोबर भांडायला. त्या दोघांच्या मागे पुढं आहे की नाही मी माझ्या सख्या आई बापाला विचारलो, भाग विचारलो. अहो रागिनी मॅडम, खरं सांगू का, माझ्या सख्या आई बापाने जेवढं सांभाळलं नाही की नाही मला, तेवढं ह्या दोघांनी सांभाळले मला. मग मला तर सांगा, रागाच्या भारात सुरेशनं मला दिला 4 मुस्काडीत. वाईट कशाला वाटून घ्यायचं सांग बरं. हो मग बबनराव, इतका वेळ बाहेर काय करत होतात? यायचं लगेच घरी. रागिनी मॅडम, 15 वर्षातनं आज मार खाल्लाय मी. मला माझ्या खवाट आईबापाचं ध्यान झालं. मला नाही तेच विसरायचं होतं, मनात नाही काढून टाकायचं होतं. म्हणून मी गावभर भटकत होतो. काय केलं माझ्या ती असं मनातनं जात नव्हतं. अहो सुरेश, कसलं तिखट जाळ कालवण केलंयस का? माझ्या डोळ्यातनं पाणी असतं खातोय मी. अरे माझा हात का चढला नाही तर तुला मारायचं.
सुरेश, अरे काय येड्या काय करतोयस हे तू? याडबीड लागलंय काय तुला? रागिल मॅडम, तुम्ही तरी समजून सांगा की याला. उगाच काहीतरी डोक्यात खूळ घेऊन बसलाय. हा बघ, मला अजिबात वाईट वाटलं नाही, कसलंच वाईट वाटलं नाही मला. उगाच आपलं काहीतरी. आयो, डोळ्यात तिखट हात गेलाय बहुतेक. बबनरावांची गोष्ट ऐकून खरंच खूप कसं तरी झालं. अशा भाबड्या माणसांच्या बाबतीत असं व्हायला नको. पण तात्या, हे सगळं ना त्या सुमीमुळे घडलंय. हो, सुमीने उगीच ताणून धरलं. हे तिने ना तिथल्या तिथं माफी मागितली असती ना, तर हे एवढं वाढलंच नसतं पुढे. तुम्ही सुमीला नीट समजावून सांगा. कसं आहे, आज तुम्ही हात उगारला बबनरावांवर, उद्या ताई मॅडम, मग नंतर मामासाहेब. सुमीची नकळत का होईना चूक झाली, मग माफी मागायला कसला कमीपणा? तुम्ही सांगा सुमीला. या सुमितानंच क्रोध झालाय ढिला. कसं ऐकत नाही तेच बघतो मी. माफीच मागायला होतो तिला. या बापाचा तिनं अजून राग बघितला नाही. चेअरमन झाली म्हणलं शहाणी झाली का? लक्ष्मण, मस्त गेलाय बरं का नाश्ता आज. वा. मी नाही, तुम्ही मॅडमनीत केलाय. मग ठीक आहे. हे काय आहे, काल रात्री अन्नाचा एक कण सुद्धा पोटात गेला नाही रे. मोकळ्या पोटी काय दगड धोंडे सुद्धा चांगले लागतात. चहा घ्या. चहा. सुमना, काय केलंस ग हे? हा, ते चुकून झालं. सुमन, एवढ्या चुका कशा काय होतात ग? सुमन, अगं तो भाऊ आहे माझा. तू त्याला आश्रितासारखी वागवू नकोस ना. तुझ्या भावाला मार पडल्याचा राग माझ्या भावावर नको ना काढू. नाही सासूबाई, असं काय नाही. मग कसं आहे, हात बघ यांचा किती भाजलाय. सुमन, सुमी कधी कुणाचा हिशोब राखत नाही असं म्हणतेस ना कायम. ताई, हिने माझा हिशोब चुकता केला बर का. मामासाहेब, कुठं हिशोब चुकता करायचा आणि कुठं नाही हे मला चांगलंच माहित आहे. सुमन, ताईला उलट उत्तर देऊ नकोस तू. मी का उलट उत्तर दिलं? सुमन, मला ना कंटाळा आलाय आता. समर, सुमन अशी का वागतीये रे माझ्याशी? तिला खूप राग आलाय का माझा? तिला म्हणावं, बाई म्हणजे काय रागवायचं ना ते माझ्यावर रागव, माझ्या भावावर नको. ताई, तुझ्यासाठी मी असले 100 अपमान सहन करीन ग. अरे पण मला नाही ना सहन होणार हे. समर, तू सुमनला सांग ना, म्हणावं माझ्या मनात तिच्याबद्दल अजिबात राग नाहीये. तिला म्हणावं, तुझ्या मनातला पण राग काढून टाक माझ्याबद्दल. नाहीतर काय असेल हा राग तो एकदाचा काढून टाक म्हणावं माझ्यावरच, म्हणजे मोकळी होऊन जाईल ती. सांगशील का? मी समजावतो तिला. सुने, काय सुरू आहे?
सुमे सुमे, काय फालतूपणा चाललाय का? कसला फालतूपणा रा? सुमे, तू मामांच्या हातावर चहा सांडवलास आता. बबनला तात्यांनी मारले, यात मामांची काय चूक आहे? पायलट उगं नाही तो घ्यायचं नाही बरं का माझं. मी नीटच चहा देत होते त्यासनी, मामासाहेबांनी सोडलं. स्वतःचा हात का पळून घेतील मामा? माझ्या खोटाळ घेतला की त्याच्या मनात अशा उकळ्या फुटतात. हाताचं काय घेऊन बसलायस? हे सुमे बघ, तू ना पहिला मम्माचा राग करणं बंद कर, कळलं? पायलट मी मी कुणाचाच राग करत नाही, माहित आहे तुला. सासूबाईने त्यांच्या अंगावर ओढून घेतलंय सगळं. हो का? अच्छा, म्हणजे मम्मा खोटं बोलते तर. तू त्यासनी विचार. सुमे बघ, कारखान्याची चेअरमन झालीस म्हणजे फार शहाणी समजू नकोस स्वतःला. मला हाऊस नव्हती चेअरमन बनायची. तू म्हणालास म्हणून तुझ्यासाठी होय म्हणलंय मी. हो ना, मग आता माझ्यासाठीच मम्माचा राग करणं सोडून दे ना. पायलट अरे मी कुणाचाच राग करत नाही, तुला मगाशीच सांगितलंय. सासूबाईंना बी सांग, उगत चोराच्या उलट्या बोंबा. सुमे, पायलट तू काय आज ओळखतेस का रे मला? मी कधीच खोटं बोलत नाही, माहित आहे तुला. माहितीये मला, पण आता तू चुकतेस हे मात्र नक्की आहे. बस, मला अजून इशे वाढवायचा नाही. मला कारखान्यावर जायचंय. समर, अरे म्हणजे भांडत होतात का तुम्ही? खालपर्यंत आवाज येत होता रे. माझ्यामुळे तुम्हा दोघा नवरा बायकोंमध्ये वाद नकोत. हा नाही ग मम्मा, मी सुमीला सांगतोय ती चुकतेय म्हणून, तिला पटतच नाहीये. कसं आहे ना, झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही ना करता येत. तू सोडून दे ना हा विषय प्लीज. नरसू, हे बघ, आपण काहीही झालं ना तरी सुमनला राग येईल असं वागायचं नाही. पडती बाजू घ्यायची, कळलं? ताई पण तिने तुझा अपमान केला तर मग मला बोल. नाही नाही, मी सांगितलं ना पडती बाजू घ्यायची म्हणून, मग झालं तर. बाळा, तू नको हा काळजी करूस, आम्ही घेऊ काळजी. नाही मम्मा, जर सुमी चुकत असेल तर तिला तिची चूक दाखवून दिलीच पाहिजे. आम्हाला कळतच नाही आता काही. मी आहे बाहेर. नरसू, ताई, ज्या अर्थी समर सुमीला चुकीचं समजायला लागलाय त्या अर्थी पेरलेले गैरसमज पक्के व्हायला लागले. दुसरी वीट. आता या गैरसमजाला थोडस बळ द्यायचं, मग बघ त्यांच्यातला 36चा आकडा. म्हणजे तिसरी वीट नाही, अख्खी भिंतच म्हणणं. वा ताई वा, धन्य तुझं राजकारण. नाही रे, खरंच नकोय, जातो. तुला तरी काय? अरे खरंच नकोय बाबा. साहेब कायला नाही म्हणतात. ठीक आहे, तू जा, मी बघतो. समर, अरे घरात हे जे काही चाललंय ते बरोबर वाटतंय का तुला? नाही हो डॅडी,
सुमी चुकली हे खरंय आणि ती आता हट्टीपणा करते. हेच तुम्ही सगळे तिच्यावर लगेच आरोप करायला लागता. अरे अनुराधा आणि नरसिंहरावाचं सोड, किमान तू तरी असं वागू नकोस. अरे तिची बाजू ऐकून न घेता लगेच माफी माफी असं करण्यात काय अर्थ नाही. पण डॅडी मला मम्माचं पटतंय. सुमीनं मम्माचा अपमान केलाय. तुम्ही चुकली हे खरंय आणि आता ती हेकेखोरपणा करते याचा राग येतोय मला. अरे तुझी आणि सुमीची एवढ्या दिवसाची छान मैत्री आहे आणि लग्न झाल्यानंतरही तुम्ही तुमच्यातली मैत्री तशीच ठेवली. तुला तर तिच्याशिवाय एक मिनिटही करमत नाही आणि कधी माहेरी गेली तर कधी परत येते असं होतं तुला. अरे अनुराधापेक्षा तू सुमीच जास्त ऐकतो कारण ती तुला बरोबर वाटते. मग आता 2 दिवसात तुला ती चुकीची काय वाटू लागली? डॅडी पण मला सुमीचं हे वागणं अजिबात पटत नाहीये. सुमी चुकली, तिचं वागणं पटलं नाही एवढं म्हटलं की झालं का? समर, अरे नाती जपायची तर असं करून चालत नाही. तुला पटत नाही ना, मग तू तिला समजावून सांग ना. तिला पटव तुझं म्हणणं काय आहे ते. नात्यात कोरडेपणा असला ना तर काही सुरळीत होत नाही बघ. फक्त आवाज होत राहतो, वाद होतात. अरे समर, तू इथे काय करतोयस? मी केव्हाची शोधते तुला. काही नाही, ते मी जरा वाऱ्यावर आलो होतो. सुमनच्या अंगात जे वारं शिरलंय त्याचं काय करायचं बाबा? काही विचार केलायस का? म्हणजे हा विषय मला काढायचा नव्हता परत, पण राहवत नाहीये म्हणून बोलते. सुमनचा जोवर माझ्यावर राग होता तोपर्यंत ठीक होतं रे, पण माझ्या भावाचा का राग राग करतेय ती? तोंड पाडून बसलाय बिचारा. त्याला अशी आश्रितासारखी वागणूक द्यायला नको होती तिने. अरे गरम चहा त्याच्या हातावर सांडला आणि हात भाजलाय रे त्याचा. काय म्हणायचं याला? मम्मा, सुमीच्या वतीनं मी माफी मागतो अगं मामांची. नाही नाही, मी माफीसाठी हट्ट नाही धरत आहे. कसं आहे ना, माझी सुमन अल्लड होती. कधी कधी मला रागही यायचा त्याचा, पण आता ती अल्लडपणा सोडून खुंचीपणाने वागतेय रे. भीती वाटते त्या खुंचीपणाची. म्हणजे माझी सून अशी भीतीदायक नव्हती कधीच. समर, मला ना माझी ती पूर्वीची निरागस अल्लड सून परत हवी. तू काही कर, पण समजाव बाबा तिला. हो, मी कारखान्यावर जाऊन सांगतो सुमीला, समजावतो तिला. समर, मी जे काय सांगितले ते लक्षात ठेव. हो. काय लक्षात ठेव? काय सांगितलं तुम्ही त्याला? हे बघा, त्या खानावळवालीचा जास्त पुळका येऊ देऊ नका. तिचा बाप करणार नाही तेवढे लाड करताय तुम्ही तिचे, लक्षात ठेव. ते मशीन कोरडे आहे ना, लईच आवाज करत होतं म्हणून त्याला तेल द्यायला सांगितलंय. काय झालं ग सुमी? काय 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 घरचं टेन्शन आहे? अगं ताई मॅडमचा स्वभावच आहे तसा. त्यांच्या मनात मायाच नाही कसली, नुसता शिस्तीचा कोरडेपणा आणि किरकिर. अगं मागच्या वर्षी जाधव साहेबांना 1 महिना उगतच्या उगतच झाडू मारायला लावला. मधुम काका, सासूबाईंचा कोरडेपणा माहित आहे, पण त्यांच्याकडनं बीत तो कोरडेपणा काय यावा? अगं आपलं समर साहेब नाही तसे. तरी बी असं का वागायला लागल्यात माझ्या संकट? रागिनी, अगं बबन कुठे? बबन नाही आला? आता तुला काय सांगू, तात्यांच्या डोक्यात नुसता राग भरलाय, राग. बबनरावांना घरीच थांबवलंय, म्हणतात जायचं नाही. आता तात्या बी असं का वागायला लागल्यात? ताई मॅडम मुळे. त्यांनीच तर मनात भरवलंय ना तात्यांच्या, म्हणून तर ते असे वागतायत. तू चेअरमन झाली म्हणून स्वतःला शाणी समजायला लागली, असा सूर आहे तात्यांचा. अगं तात्यांनीच सांगितलं मला चेअरमन हो म्हणून मी झाली, आणि आता तात्या कसं वागायला लागलं? आणि बबनला कोणी ठेवायचा काय संबंध?
मी खडसावूनच विचारते त्यांना. सुमे मी तुला एक विचारू का ग? हा, तू ते माफी मागायचं काय ठरवलं? काल मागणार होती माफी, पण नाही मागितली. रागिनी अगं सासूबाईला चुकीचं वागायला लागलं. तेच तर, तुला माफी मागायला लावून समर सरांच्या नजरेत पाडायलाच चाललंय बघ हे सगळं. असं कसं नजरेतनं पडन मी आणि पायलट काय आज ओळखत नाही एकमेकांना. ते तर आहेच ग, पण समर सर शेवटी आलेच ना ताई मॅडमच्या बोलण्यात. पक्का राजकारणी स्वभाव आहे ताई मॅडमचा. ह्या आधी बी सासूबाईंनी लयदा राजकारण खेळलं, पण सुमी ह्या राजकारणाला पुरून उरल्या. पायलटला माहिती आहे सुमी कशी आहे, आणि पायलट कसं आहे हे सुमीला चांगलंच माहिती. पण सुमीला कुठे माहिती रागिणी कशी येते.